सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर शहरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलं असून महिन्याभरात मूर्तिजापूर शहरात 9 ते 10 ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र पोलिसांना चोरट्याचा शोध घेण्यात अद्यापही यश मिळाले नाही। पुन्हा एकदा याच परिसरात एकाच रात्री 2 घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे। मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील गणेश नगर स्थित असलेल्या शांतीनगर येथे शनिवारी दिनांक 28 डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घालत घराच्या कडेकोंडा तोडून एकाच रात्री एकाच परिसरात 2 घरफोड्या करून दोन्ही घरातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 61,000 रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातील नागरिकांना आवाज येईल या भीतीपोटी चक्क परिसरातील इतर घरांना बाहेरून कडी लावून बंदिस्त करून ठेवल्याचे परिसरातील काही नागरिकांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे। गणेशनगर स्थित असलेल्या स्टेशन विभाग परिसरातील शांतीनगर येथे राहणारे राजेश भातखंडे व त्यांच्या शेजारी राहणारे दिनेश किसन बाहे घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरावर पारख ठेवून राजेश भातखंडे यांच्या घराचा कडेकोंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील 20,000 रुपये रोख रक्कम, 3 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची नथ, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची पोत, चांदीचे विविध भांडे असा एकूण 23,000 रुपयाचा ऐवज, तर दिनेश किसन बाहे यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांचे 2.5 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचे कानातले, चांदीचे 20 ग्रॅमचे विविध भांडे आणि 12,000 रुपये रोख असा एकूण 38,000 रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे। पोलिसांच्या नोंदीनुसार चोरांनी ह्या गोष्टी चोरून नेल्याची नोंद झाली आहे। गेल्या महिनाभरातील ही घटना 9वी ते 10वी असून अद्यापही पोलिसांना या चोरांचा सुगावा लागण्यात यश मिळाले नाही। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहरात गेल्या महिनाभरात सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्रांचे गांभीर्याने लक्ष घेऊन चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून येत आहे। या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे। साहेब काय नेमकी घटना घडली? हे आमचं जे गणेश नगर जवळ जे हे नगर आहे शांतीनगर, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस घटना अशी घडली होती की आमचे जे फ्लॅट मधले जे भाडेकरू आहे खालचे दिनेश भाऊ भाई यांचं घर फोडलं गेलं। तर मी इथं राहायला इथंच होतो वरती त्यांच्या वरच्या माळ्यावर। तर माझ्या घराची बाहेरून सुद्धा कडी लावली होती आणि आमच्या समोर ज्या मॅडम कैतवास मॅडम त्यांच्या सुद्धा घराची कडी लावलेली होती। मग सकाळी त्यांनी मला कॉल केला कैतवास मैडमनी कि काका हमारे घर की कड़ी बाहर से बंद है तो आप खोल दो। तर मग मी दार उघडायसाठी आलो तर माझ्याही घराची कडी लावलेली होती। मग आमचे जे वैराडे साहेब आहे वरती त्यांना मग मी कॉल केला। मग त्यांच्या मिसेस आल्या आणि त्यांनी ते आमचं दार उघडलं। मग मी जेव्हा खाली येऊन पाहिलं पार्किंगमध्ये काही घटना, मला थोडंसं शंका आली की म्हटलं काहीतरी झालेलं असेल। खालच्या फ्लॅटवर आपल्या खालच्या माळ्यावर जे भाडेकरू होते राहायला दिनेश भाऊ आहे तर त्यांचं घर असं फुटलेलं आढळलं। तर मी आणि आमचे ते वरचे भडांगे साहेब आम्ही सर्वांना ते पाहिलं। नंतर मग मी जे घरमालक होते दिनेश भाऊ आहे त्यांना कळवलं। मग ते बाहेरगावी म्हणजे इथे अकोल्याला गेले होते। मग ते आल्या, मग त्यांनी आल्यानंतर ताई काय घटना घडली आज तुमच्या इथे? आम्ही काल दुपारी आम्ही म्हणजे 2 वाजता बाहेर गावी गेलो होतो म्हणजे अमरावतीला। तर रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेलीच असेल। तर आज आम्ही दुपारी घरी आलो तर 2 वाजता म्हणजे आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं। तर 2 वाजता आम्ही घरात आलो ना तर म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त सामान पडलं। म्हणजे त्यामध्ये आमचं सामान गेलं, मुलीच्या तोरड्या झाल्या, 1 ग्रॅम सोन्याची पोत आहे, 4 करंडे गेले, माझी नथ पण गेली सोन्याची। किती ग्रॅम सोन्याची नथ 3 ग्रॅमची होती दादा। 3 ग्रॅम सोन्याची नथ गेली, मुलीच्या तोरड्या, म्हणजे पूर्ण सामान आमचं घर पूर्ण असं। पैसे ते गेले? पैसे किती? 10,000 पर्यंत पैसे पण गेले दादा। जागर जनस्थान करता कॅमेरामन अमय आवळेकर सह प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला।